केंद्र शासनाच्या कथित अन्यायकारक धोरणांविरोधात देशभर पुकारण्यात आलेल्या केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनांच्या व्यापार बंदला चंद्रपुरातही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली असून व्यापाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाईन औषध विक्रीला प्रोत्साहन, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलती आणि बनावट औषधांच्या वाढत्या धोक्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा आणि व्यापारी भागातील मेडिकल स्टोअर्स आज पूर्णपणे बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेच्या सदस्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने करत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांवर मोठा आर्थिक परिणाम होत आहे. याशिवाय मोठ्या कॉर्पोरेट औषध कंपन्यांकडून काही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या अव्यावसायिक सवलतींमुळे छोट्या व्यावसायिकांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. तसेच बाजारात बनावट औषधांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान या 24 तासांच्या बंदमुळे रुग्णांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संघटनेकडून विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. अत्यावश्यक औषधांची गरज भासल्यास नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. यामध्ये सर्वात प्रथम मागणी म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या 65च्या रूलच्या अंतर्गत शासन 817 GSR काढून ऑनलाईन फार्मसीला मान्यता देण्याचा मानस जाहीर केला असून त्या निमित्त त्यांनी 817 ही नोटिफिकेशन काढली आहे. त्या नोटिफिकेशन 2018 मध्ये काढली असून यावर बऱ्याचशा लाखो हरकती घेतल्यानंतरही शासनाने हे नोटिफिकेशन मागे घेतले नाही. त्यामुळे या नोटिफिकेशनचा गैरफायदा करून बरेचसे डिजिटल प्लॅटफॉर्म तथा ऑनलाईन फार्मसी या बेकायदेशीररित्या औषधी विक्री करत असून हा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 व फार्मसी ॲक्ट 1945च्या उल्लंघन असून या सर्व बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसीवर शासनाने आळा घातला पाहिजे. त्यानंतर कोरोना काळामध्ये 2020 मध्ये शासनाने GSR 220 हा क्वारंटाईन पेशंट, अपंग पेशंट व वृद्ध पेशंट यांना औषधी घरपोच सेवा मिळावी याकरिता काढला होता. या कायद्याचं स्वरूप असं होतं की ज्या जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यात परवाने आहे त्याच जिल्ह्यात तो औषधीची ऑनलाईन सप्लाय करू शकत होता, औषधीची घरपोच सेवा करू शकत होता. परंतु याही फायद्याचा ऑनलाईन फार्मसीने गैरफायदा घेऊन हा कायद्याचा गैरफायदा घेऊन ऑनलाईन औषधी विक्रीचा सपाटा चालू केला असून या माध्यमातून नशेची औषधे, गर्भपाताच्या गोळ्या, वेगवेगळ्या डुप्लिकेट औषधे व स्प्युरियस औषधे सुद्धा मार्केटमध्ये येत असून हा सुद्धा GSR मागे घेण्याचा आम्ही सर्व शासनांना वेळोवेळी विनंती केली परंतु घेतला नाही. त्यानंतर मोठमोठ्या कॉर्पोरेट चेन शॉपीकडनं हे 50 ते 70% डिस्काउंट वाटून जी अघोषित स्पर्धा निर्माण केली आहे त्या माध्यमातून बरेचसे बनावट औषधे मार्केटमध्ये येत असून हे सर्वसामान्य व सामाजिक जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. या सर्व गोष्टीवर शासनाने आमचे लक्ष घ्यावे. याकरिता आम्ही 1 दिवसीय बंद पाळला. या जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही यापुढे बेमुदत बंद सुद्धा करू. आपल्या माध्यमातून मी हे सरकारपर्यंत हे आमच्या मागण्या पोहोचू इच्छितो आणि जनतेला आमच्या या बंदबद्दल त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.